याच्या कृतीकडे आपण जाऊयात लगेच. काय करायचं पहिल्यांदा? तेल टाकायचंय. बरं, किती लागणार आहे सांगा. आता त्यात जिरं घालायचंय. जिरं घालायचंय. बघा किती लागणार आहे. पुरे बस. मोहरी, आलं लसूण पेस्ट, दाण्याचं कूट. दाण्याचं कूट. दाण्याचं कूट ना जसं कोकणामध्ये गेल्यानंतर आपण खोबऱ्याचं की जास्त मराठवाड्यात खानदेशात दाण्याचं कूट जास्त वापरतो. बरोबर ना? हो अगदी बरोबर. माहेराची आठवण आहे ती. दाण्याचं कूट म्हणजे बरोबर ना? हो हो. किती लागणार आहे? बस पुरेपूर. हा, आता लाल तिखट. लाल तिखट. आता गरम मसाला घालायचा थोडासा. हा, तर मी वेदिकाला विचारत होतो काय या उन्हाळ्याच्या सुट्टीतला प्लॅन काय बाळा? आम्ही मामाच्या गावाला जाणार, लोणावळा फार्म हाऊसवर. अरे वा, मजा आहे तुझी. आणि बालाजीला, तिरुपती बालाजीला. हो. अरे वा, हळद घातली आपण. हो. आता हे दोडक्याची सालं टाकायची. बर. मीठ घालायचंय आणि थोडं पाणी घालायचंय. बर, शिजण्यासाठी. कारण हा ती सालं जरा जाडसर आहेत ना. किती लागणार आहे? हा, पुरेपूर. आता झाकण ठेवायचंय आणि मंद गॅसवर होऊ द्यायचंय. ठीक आहे. साधारण 5 मिनिटांनी चटणी तयार होईल. मग 5 मिनिटाला वाफ येईपर्यंत ते छान शिजेपर्यंत आपण वेदिकाचं गाणं ऐकूयात. ओके. म्हणणार ना तू? हो. ला 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 ला, ढगा ढगा पाऊस पड पाणी दे, आया ला 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 ला, आई आई कुशीत घेऊन माया दे, ला 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 ला. हो, अशी चालीमध्ये ती कविता म्हणायची होती होय. वा, खूप छान. चला, गप्पांमध्ये याला वाफ आलेली आहे. मला वाटतं दोडक्याच्या सालाची चटणी. आहा, दाण्याचं कूट कसं असं वर आलेलं आहे. झाली आहे ना? हो झाली. फॅन्टास्टिक. झाली. पटकन आम्ही आता हे छान सर्व करून घेतो. तुम्हाला करायची असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. दोडक्याच्या सालाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दोडक्याची सालं, दाण्याचं कूट, चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला, मोहरी, जिरं, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, गरम मसाला, हळद, दोडक्याची सालं, मीठ आणि थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर पॅन वर झाकण ठेवून दोडक्याची सालं शिजवून घ्यावी. त्यानंतर तयार मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं आणि दोडक्याच्या सालाची चटणी सर्व्ह करावी.